नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा मी आज एक तुम्हाला पारंपरिक पदार्थ दाखवते आहे. तर आज आपण धिरड गुळवणी कशी करायची ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आजची आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी आहे. तर हे जे धिरड असतं ते ज्वारीच्या पिठापासून तयार केलेलं असतं, त्यामुळे मी आज रविवारी ही रेसिपी दाखवते आहे. आणि खास करून श्रावण महिन्यामध्ये हे धिरड गुळवणी नक्की केली जाते. खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे. याच्या माग एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगावीशी वाटते तुम्हाला, पण रेसिपी करत करत आपण ही गोष्ट ऐकणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. धिरड गुळवणी करण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी 2 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. यामध्ये काही भागामध्ये बेसनचं पीठ सुद्धा घातलं जातं, पण जसा भाग बदलेल किंवा जिल्हा बदलेल तसे रेसिपी सुद्धा बदलतात. त्यामुळे आमच्याकडे जी पद्धत आहे तीच तुम्हाला मी दाखवते आहे. तर इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अरळ बोबडी वाटून घेतलेली, बडीशोप घेतलेली आहे. थोडंसं तेल लागणार आहे आणि गुळवणी करण्यासाठी इथे साधारण 2 चमचे एवढा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपण बॅटर तयार करूया, पण त्या अगोदर आपण गुळवणी कशी करायची ते बघूयात. आता याच बाउलमध्ये आपण थोडीशी अरळ बोबडी वाटलेली बडीशोप घालूया आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचंय आणि यामध्ये पाणी घालूया. आणि आता ही वाटी आपण अशीच बाजूला ठेवूया. गूळ भिजला की आपोआप विरघळतो, तर त्यासाठी आपण अगोदर धिरडे तयार करून घेऊया. तर त्यासाठी आपण बॅटर तयार करूया. म्हणजेच आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे. तर एका पातेल्यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचंय, गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ही अरळ बोबडी वाटलेली बडीशोप घालायची आहे. यामुळे चव या धिरड्यांना खूप मस्त येते आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून याचं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचंय. सुरुवातीला थोडंसं पाणी घालूया. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं पातळ असं बॅटर तयार करून घेऊया. याच्या पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि नंतरच यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. हे ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे याला भरपूर पाणी लागतं. त्यामध्ये आणखीन पाणी घालूया. एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी आपल्याला जवळजवळ 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एकदम पातळ असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे धिरड्यांसाठी बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण धिरडी तयार करून घेऊया. धिरड करण्यासाठी मी इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तर तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल रोळलेला, म्हणजेच ज्याच्यावर तुम्ही नेहमी असे पदार्थ करता, तर त्याच्यावरती सुद्धा ही धिरडी तुम्ही करू शकता. पण आता रोळलेला तवा माझ्याकडे नाही, नवीन आहे, त्यामुळे मी नॉनस्टिकच्या तव्यावरतीच करते आहे. पीठ परत एकदा असं ढवळून घ्यायचं आहे आणि याच्यावरती हे बॅटर घालायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आणि असं पातळ पसरवून घ्यायचं आहे. आणि मीडियम गॅसवरती छान खरपूस हे धिरडं भाजून घेऊया. चहू बाजूने अशा पद्धतीने तवा फिरवून हे धिरडं भाजून घ्यायचंय. खालची बाजू पूर्ण अशी लालसर दिसायला लागेल की मग पलटून घेऊया.
खालची बाजू छान भाजलेली आहे. आता आपण ही पलटून घेऊया. तर हे भाजलं की लगेचच वरती येतं, म्हणजेच हे तव्याला अजिबात चिकटत नाही. कढाईच्या मोकळ्या होतात आणि हे पटकन उलटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण पुढची बाजू सुद्धा थोडीशी भाजून घेऊया. धिरडे ही दोन पद्धतीने केली जातात. मऊ करायचे असेल तर तुम्ही मऊ करू शकता, म्हणजेच कमी भाजलं की मऊ होतं. छान खरपूस भाजलं की कुरकुरीत होतं. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे धिरडं भाजून घ्यायचं आहे, तुम्हाला हवं तसं. तर इथे आपलं मस्त जाळीदार आणि कुरकुरीत धिरडं तयार झालेलं आहे. काढून घेऊया. परत याला थोडंसं तेल लावूया. तर मी अजून एक तुम्हाला धिरडं करून दाखवते. त्याचबरोबर मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले होते की या धिरड्याची एक गोष्ट आहे, ती तुमच्याशी मला शेअर करायची आहे. श्रावण महिनाच होता आणि एक जावई आपल्या सासरवाडीला कामासाठी गेला होता. ही खूप जुनी गोष्ट आहे, धिरड्याचीच आहे. त्याच्यावरून मला आठवण झाली म्हणून मी तुमच्याशी शेअर करते आहे. तर एक जावई सासरवाडीला गेला होता. तिथे सासू धिरडी करत होती. जावयाला माहित नव्हतं की तो कोणता पदार्थ आहे, पण सासूबाई म्हणाले की जावई बापू धिरडं गुळवणी खावा. तर जावयाने धिरडं गुळवणी पोटभर खाल्ली, त्यांना खूप आवडली. आणि घरी आले, त्यांनी त्यांच्या बायकोला म्हणजेच त्या सासूबाईच्या मुलीला सांगितलं की धिरडी खूप छान सासूबाईंनी केली होती. म्हणजे काहीतरी केलं होतं, धिरडं हे नाव लक्षातच राहिलं नाही. काहीतरी सासूबाईंनी पदार्थ केला होता आणि खूप छान झाला होता, मला खूप आवडला. आणि काही दिवस गेल्यानंतर तो आपल्या बायकोला म्हणायला लागला की सासूबाईंनी केलेला पदार्थ तू कर. पण त्या मुलीला माहित नसतं की सासूबाईंनी म्हणजेच तिच्या आईनी जावयाला काय खाऊ घातलंय, त्यांच्या नाव लक्षात राहिलेलं नसतं. पण तो नवरा इतका हट्टी असतो की ते कर, मला हवंय असं म्हणत असतो. आणि बायकोनी म्हणजेच त्या मुलीनी प्रत्येक पदार्थाचं नाव घेतलं, पण तो पदार्थ काही तो हो म्हणला नाही. जर त्यांनी प्रत्येक पदार्थाचं नाव घेतलं की तो म्हणायचा, हा नाही म्हणायचा आणि तिच्या पाठीमध्ये एक धपाटा घालायचा. प्रत्येक पदार्थाचं तिने नाव घातलं, अक्षरशः धपाटा घालून घालून तिची पाठ लाल केली, तरीही नाव लक्षात राहील नाही. शेवटी वैतागून ती मुलगी म्हणाली की आपण आईकडे जाऊया, कोणता पदार्थ आईने तुम्हाला खाऊ घातला होता ते पाहूया, आईला करायला लावूया. अशा पद्धतीने दोघे जण परत सासरवाडीला गेले आणि तिथे आईला तिने विचारलं आणि त्याचबरोबर तो कोणता पदार्थ तू खाऊ घातला, यांना खूप आवडला आणि तो कर म्हणून मला हट्ट करत होते, पण तो पदार्थ काय आहे हे मला माहित नव्हतं आणि त्यामुळे मला ह्याने खूप धपाटे घातले. आणि तेव्हा त्या आईने तिची पाठ बघितली, तर तेव्हा ती आई म्हणाली की अगो बाई, जावई बापूने पोरीची पाठ धिरड्यासारखी केली. तेव्हा त्या जावयाच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली आणि तो जावई म्हटला, हा सासूबाईंनी मला धिरडं खाऊ घातलं होतं. अशी ही गोष्ट आहे. तर ह्या जेव्हा जेव्हा आमच्या घरामध्ये धिरडे व्हायची, तेव्हा तेव्हा आमच्या आजी सासूबाई अशी ही गोष्ट सांगायच्या. खूप भारी वाटायचं. आणि ही धिरडे जर श्रावण महिन्यामध्ये आमच्या इकडे केले जातात. काही भागामध्ये श्रावण महिन्याच्या अगोदर सुद्धा केली जातात, पण शक्यतो श्रावण महिन्याच्या अमावस्याला ही धिरडे केले जातात. तर आमच्या इकडे श्रावण महिना लागला की आम्ही करतोच. तर अशा पद्धतीने आपण ही सगळी धिरडे करून घेऊया. पारंपरिक धिरड गुळवणी आपली तयार झालेली आहे. एकदम मस्त धिरडी होतात, मऊ होतात, जाळीदार होतात. तुम्हाला जशी पाहिजेत तशी ही धिरडी तयार होतात. त्याचबरोबर गुळवणी करायची पद्धत अगदी सोपी आहे आणि ही धिरड्याची जी रेसिपी आहे खूप जुनी आहे, पारंपरिक आहे. तुम्ही या श्रावणामध्ये ही धिरडी नक्की करून बघा. एकदम पौष्टिक अशी चविष्ट अशी धिरडी तयार होतात. जर तुमच्या घरामध्ये आजारी लोक असतील तर त्यांच्यासाठी किंवा वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही करून देऊ शकता. कारण असे पदार्थ पूर्वीच्या लोकांनी खूप खाल्लेले आहेत, त्यामुळे त्यांना हे खूप आवडतात. तर हे नक्की करून बघा. तर आजची आपली ही रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मधली श्रावण स्पेशल ही धिरडं गुळवणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.